गुंतलेले मनवेळे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 21. वेद, संध्या काय झालं? वेदीने विचारलं. तेव्हा संध्याच्या लक्षात आलं की आपण वेदच्याच मिठीत आहोत. नाहीतर ते कुत्रे मागे लागले ते दृश्य आठवून त्यातच हरवली होती. तिचं हृदय भीतीने गार झालं होतं. त्यामुळे अजूनही ते जोरात धडकत होतं. ते आता त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागले. तसं वेदने तिला लगेच सोडलं. काय झालं? एवढी का घाबरलीस? आता तरी सांगशील का? वेदने तिला हाताला पकडत विचारलं. काही नाही म्हणत ती आत पळाली. वेदने आईकडे बघितलं. वेदीने लगेच खुनेने सांगितलं, मी काही केलं नाही. मग हिला काय झालं? अशा आविर्भावात ती गेली त्या दिशेने वेद बघत होता. अरे पण ही घाबरली का? थांब, विचारलंच पाहिजे. तोही तिच्या मागून गेला. संध्या, संध्या काय झालं? सांगशील का मला? वेद संध्याच्या पाठोपाठ बेडरूममध्ये येत म्हणाला. सकाळीच मी गेट बाहेर गेले होते तर थोडं चालल्यावर कुत्रे मागे लागले. मग मागे फिरली आणि धावतच गेटच्या आत आली. वॉचमन काकाने कुत्र्यांना हुसकावून लावलं. पण मी धावत आले आणि घाबरली होती. तेवढ्यात तू आलास. मग काही विचार न करता तुला संध्या बोलायची थांबले. त्याला सर्व सांगितलं होतं. तुला कुठे लागलं तर नाही ना? वेदने प्रेमाने विचारलं. नाही, फक्त घाबरले मी, संध्या म्हणाली. आता हसत होती. पण मला एक सांग, एवढ्या सकाळीच तू बाहेर का गेलेली? वेदने प्रश्न विचारला आणि तो ऐकून संध्याला आता काय सांगावं कळेना. ते असंच सकाळची हवा घ्यायला गेलेली. संध्या काहीतरी सांगायचं म्हणून म्हणाली. अगं मला सांगायचं ना, मी आलो असतो सोबत, वेद म्हणाला. नेक्स्ट टाईमपासून सांगेन वेद, संध्या म्हणाले आणि बेडवर गप्प बसून राहिली. काय झालं आता? तोंड फुगून का बसलीस? वेदने तिच्याकडे बघत विचारलं. आई मला काही विचारत होत्या, संध्या म्हणाली. काय विचारत होती आई? वेदने विचारलं. कसं सांगू, मलाच नाही कळत, संध्या एकदम तोंड बारीक करत वेदला म्हणाली. म्हणजे असं काय बोलली की तुला मलाही असं का कसं सांगावं हा विचार पडतोय? वेद मिश्किलच बोलणार. गप्प बस, तू असू नको. त्या म्हणत होत्या की वेद जाऊ दे ना, संध्या वैतागत म्हणाली आणि तिथून जाऊ लागली तर वेदने तिला अडवलं. मी सांगू का काना? वेदने गालात असं विचारलं. पण संध्याला काही कळलं नाही. ती याच विचारत होती, ह्याला कसं माहीत? पण तिच्या वैतागण्याबरोबरच गालावर चढलेली किंचित गुलाबी छटा वेदने जाणली होती. हे तुम्हाला कसं माहिती? संध्याने विचारलं. अहो तू लाजतेस म्हणजे आपल्या दोघांबद्दलच बोलली असणार. आपल्यात काही झालं की नाही हेच ना? हेच विचारलं ना? वेदने अंदाज लावत विचारला. त्यांनी ओळखलं काही झालंच नाही ते, संध्या म्हणाली आणि वेद गप्प झाला. आईने कसं काय ओळखलं? काय जादू आहे की काय आपल्या आईकडे, की कॅमेरा सेट नाही ना केला बेडरूममध्ये? वेद असं म्हणाला तसं संध्याने टपली मारली. वेदित भाऊजी आणि साधना वहिनी अजून बाहेर आल्या नाही. मी सकाळीच उठून गेले, दमले नाही म्हणून त्यांनी मला विचारलं, अर्ध बोलून आणि अर्ध खुनेने. मला कसं तरीच झालं. मी उत्तर न देता बाहेर निघून गेले. संध्याने आता खरं काय ते त्याला सांगितलं.
वेदला आता काय बोलावं कळेना. तो आता संध्याकडे बघत होता. तिच्या नाजूक चेहऱ्यावर ते भाव लाजेचे थोडे खट्टू झालेले. वेदी असं काही विचारेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता संध्याने. थोडीशी रागवलेली, आता अजिबात बाहेर जाणार नाही असं मनात कदाचित म्हणत होती का ती. वेदला तिला असं बघून एक पप्पी घ्यायची तीव्र इच्छा झाली. तो थोडा झुकला. त्याचे गरम श्वास आपल्या नाकावर जाणवतात संध्याच्या अंगावरची लव लगेच उभी राहिली. पोटात गुडगुड झालं. इतका वेळ फुरंगटून बसलेली ती आता वास्तवात आली. आणि नेमकं वेद काय करतोय हे समजेपर्यंत त्याने तिचे मऊ उबदार ओठ आपल्या ओठांत कैद केले होते. सुंदर क्षण, हवा हवासा, तरीही लाजेस्तव नको असलेला क्षण. आज लग्नानंतर पहिल्यांदा तो तिच्या जवळ आलेला. ती स्तब्ध झाली होती. शरीर ताठ झालं होतं. डोळे बंद झाले होते. आता तो पुढे काय करतो यासाठी उत्सुक असताना त्याने तिचे ओठ सोडले आणि कपाळावर ओठ टेकवत बाजूला झाला. आता नक्की काय झालं हे संध्याला कळायला आणि पुन्हा स्थिर व्हायला काही सेकंद गेले. तिने डोळे उघडले. तो समोर नव्हताच. उगाच उदास झाली. काल रात्री तीच स्वतःहून लपून राहिली नव्हती का? मग आता तिच्या मनाने का उचल खाल्ली? त्याने थोडं अजून पुढे जावं असं का तिच्या मनाला वाटून गेलं तिलाच कळलं नव्हतं. ती थोडा वेळ बेडरूममध्ये थांबली, पण एकटीला बसून कंटाळा आला. किती वेळ असे लपून राहणार ना? ती पुन्हा बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. वेदी एकटीच काम करत होती. म्हणजे साधना वहिनी अजून उठल्या नाहीत? ते मनातच म्हणाले. एवढी कशी झोप लागली त्यांना? फोन करू का? ती विचारातच होती की वेदी आली. काय ग, मगाशी घाबरलीस कशाला? वेदीने विचारलं. कुत्रे लागले मागे. तिने वेदीकडे न बघताच उत्तर दिलं. म्हणजे इथून निघून तू सरळ बाहेर गेलीस होतीस? मला वाटलं बेडरूममध्ये गेलीस की काय? काय ग पोरी, कसं होणार तुझं? लग्न झालंय, मग कोणीही बोलणार असं. लाजायचं ठीक आहे, पण पळून जाणं किंवा रागून बसणं कितीचं योग्य? वेदी म्हणाले. संध्या गप्पपणे नाश्ता बनवत होते. तिला आता वेदीकडे बघायलाच कसं तरी वाटत होतं. काही लोक प्रत्येक वेळी जी गोष्ट बोलायची नसते ती गिरवत राहतात देवच जाणे. ते मनात विचार करत होते. तिने पटपट पोहे बनवले. 2 डिश भरून बाहेर घेऊन आले. एक वेदला आणि दुसरी सासरे मामंजी वेदांगला दिली. इतक्यात वेदीच्या बेडरूमचा दरवाजा उघडला. साधना हातात कपडे वगैरे घेऊन बाहेर येत होती. तिने भिंतीवरचा घड्याळ बघितलं. त्यात बरोबर 10ला 5 मिनिटं होती. बापरे, ही इतक्या उशिरा उठली? काहीच कसं वाटत नाही हिला, ते मनाशी म्हणाले. आणि साधना पटोपट किचनमध्ये निघून गेली. साधना बाथरूममध्ये गेली होती. तिची अवस्था तिलाच माहिती. बिचारी कशी बशी सर्वांसमोरून चालत बाथरूमपर्यंत पोहोचली होती. तिने बाथरूममध्ये आल्यावर निश्वास सोडला. गिझर लावत पाणी गरम केलं. अंगावर पाणी पडल्यावर तिला थोडं बरं वाटलं होतं. तिने किती वाजले बघितलं नव्हतं, पण संध्या नाश्ता देत होती म्हणजे आपल्याला उठायला उशीर झाला हे तिने ओळखलं होतं. साडी अंगाभोवती गुंडाळून ती बाथरूम बाहेर आली आणि तिथेच नेसली. ती हळूहळू चालत ओट्याकडे येत तिने चहा घेतला. वेदी तिच्याचकडे बघत होती आणि गालत असत होती. म्हणजे इकडे तरी सुहागरात साजरी झाली होती. साधना, तू जा तुझ्या रूममध्ये,
मी घेऊन येते नाश्ता, वेदी म्हणाली. तसं साधना काही न बोलता सरळ बेडरूममध्ये गेली. संध्याला जरा साधनाचं वागणं विचित्रच वाटलं, पण वेदीसमोर ती काही विचारूही शकत नव्हती. ती गप्प होती. वेदीने पोहे 2 डिशमध्ये घेत वेदीच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला. उघडाच होता. याआधी वेदी एकटाच होता तेव्हा कधी दरवाजा वाजवायची गरज लागली नाही, पण आता तो साधनासोबत होता, त्यामुळे आपल्या डोळ्यांना काही दिसायला नको तर दरवाजा वाजवून जाणं हाच उत्तम उपाय होता. ती आत गेली तर वेदीत बेडवर लोळत पडला होता. साधना तिथेच बाजूला बेडवर बसली होती. तिने एक डिश साधनाकडे पुढे केली आणि दुसरी तिथल्याच छोट्या टेबलवर ठेवली. साधनाला वेदीला बघून खूपच ऑकवर्ड वाटत होतं, पण बिचारीला खरंच काही करायची ताकद नव्हती. पुन्हा झोपून द्यावं असंच वाटत होतं. तिला वेदीने रूममध्ये जायला सांगितलं तेव्हा खरंच दिवासारखी वाटली ती. सर्व सासूबाई अशा नसतात हे साधनालाही माहीत होतं, पण या क्षणी तिला कोणीतरी समजून घेण्याची गरज होती आणि ते वेदीने समजून घेतलं होतं. सुपातले दाणे हसती, जातातले दाणे रडती, अशी संध्याची आणि साधनाची अवस्था होती. साधना कशी उठली आणि वेदीला मिठीच मारली तिने. तिला आपल्या आईचा भास झाला. तिच्या डोळ्यातून हळूहळू धारा वाहू लागल्या. वेदी बेसावत होती. साधना मिठी मारून रडेल हे तिच्या ध्यानीमनी नव्हतं. ती वेदीतला आवाज द्यायला जात होती. तिने साधनाला पाठीत थोपटलं, तिला थोडं शांत होऊ दिलं, मग थोडं बाजूला करत विचारलं, तुला काही त्रास होतोय का? वेदीने साधनाच्या खांद्याला पकडत विचारलं. नाही, मला फक्त थोडा आराम हवा, थकल्यासारखं वाटतं. ती खाली मान घालून बोलत होती. आपल्या सासूला आपण काय सांगतोय असं झालं होतं तिला, पण आज न बोलताच तिने समजून घेतलं होतं. म्हणूनच साधनाला भरून आलं होतं. साधना बसली आणि पोहे खायला लागली. तोपर्यंत वेदीत साहेब उठले. वेदी म्हणाले, ए गाढवा, किती झोपतोस? वाजले बघ किती. वेदी त्याला ओरडत म्हणाले, आई प्लीज, आता तू नको कंटाळा देऊ, रात्रभर जागून थकायला झाले, आता झोपू देत ना. साधनाला आता पांघरून घेऊन दडून बसावं असंच वाटलं. तिचे गाल लाजेने गुलाबी झाले होते. काही काय बोलतात आपल्या आईशी असं झालं होतं तिला. आगाऊ कुठले असाच विचार ती मनात करत होती की वेदीने एक चापटी वेदीच्या डोक्यात दिली. वर तोंड करून बोलतोच, लाज नाही वाटत आईसमोर बोलायची? खरं तर तिलाही आनंद होताच, पण जरा उगा दटावत होती. तुला नातवंड खेळवायची आहेस म्हणालीस ना, मग मेहनत तर करावी लागणार ना. हे ऐकून साधना आरामासाठी आलेली लाजेने लाजून रूम बाहेर निघून गेली. आगाऊ कुठला, मोठे होता तसं जास्त बोलता येतं तुम्हाला, वेदी त्याचा कान पकडत म्हणाले. आई अगं प्लीज, खरंच थकलोय. आता त्याचा केविलवाना चेहरा बघून लहानपणीचा वेदीत आठवला. असाच तोंड वाईट करत यायचा, सुधारला नव्हताच. वेदी बाहेर आली तर साधना किचनकडे जात होती. पोहे खाऊन झाले होते. पाठोपाठ येत वेदीने तिच्याकडची डिश घेत तिला माघारी पाठवले. आराम कर जा, दुपारी जेवणाच्या वेळी आवाज येते. साधना परत बेडरूम मध्ये आली तेव्हा ना वेदीत उठून बाहेर आला होता. तोही फ्रेश होत पोहे खायला गेला. साधना बेडवर पडली, तिथंच झोपली होती.
तिला असं झोपलेलं बघून वेदीने पुढे होऊन तिच्या गालावर ओठ टेकवले. किती निरागस भाव होते तिच्या चेहऱ्यावर. आईशी बोलताना किती लाजली होती तेही आठवलं त्याला. त्याने पोहे खाल्ले आणि बाहेर आला आणि किचनमध्ये डिश ठेवली. वहिनी चहा द्या ना, तो संध्याकडे बघत म्हणाला. संध्यानेही त्याला चहा गरम करून दिली. सोबत हॉलमध्ये बसलेल्या दोघांनाही दिल्या. संध्या विचारत होती, साधना वहिनी परत गेल्या बेडरूममध्ये. आई, साधना वहिनींना बरं वाटत नाही का? संध्याने विचारलं. एवढंच बोलली वेदी, कारण तिला संध्याकडूनही तीच अपेक्षा होती. संध्या मात्र हरवली होती विचारात. आई का साधना वहिनींची काळजी घेतात एवढी? तिला नाही विचारलं, दमली नाही का? मलाच बरं विचारलं. पण ती तर दमलेलीच होती, तिला कशाला विचारतील ते पण आहे म्हणा. ती मनाचे विचार करत पीठ मळत बसली होती की तिची अचानक ट्यूब पेटली. भेटूया पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.